जय हिंद दोस्तों। आज श्रीरामपूर तालुक्यामध्ये गाव काय आहे भाऊ? मातापूर। आणि भाऊ तुमचं नाव काय? आबासाहेब पडोळे यांच्या या बोकडावरती 10 बोकड आणि एक पाट असं आपण 28 मार्चला FMC नावाचं जे टॉनिक दिलं होतं, त्याच्यानंतर आज 14 ऑगस्ट आहे। 14 ऑगस्टला आपण आलो तर सर्वसाधारणतः ऑन एन ॲव्हरेज बोकडांची वाढ जवळजवळ 6 किलोने आहे आणि पाटाची वाढ आहे 6 पावणे 7 किलोने। म्हणजे 28 मार्च आणि 14 ऑगस्ट या पद्धतीने आहे। तर भाऊ मला सांगा, बोकडामध्ये तुम्हाला वाढ कशी वाटली? वाढ बेस्ट वाटली। अच्छा, आम्ही जे 28 मार्चला तुम्हाला FMC दिलं होतं ते तुम्ही किती दिवस पाळलं? आम्ही महिनाभर पाळलं। बर, हरकत नाही। मग तुम्ही दुसरं जे आणलं ते कुठून आणलं विकत? श्रीरामपूरवरून आणलं। बर, याच्यात तुम्हाला काय चांगलं वाटलं? बोकडांची ग्रोथ वाटली। अच्छा, घरातली बाकी लोक काय म्हणाली? चांगलं औषध। आजारी किती पडली? आजारी नाही पडत, अजिबात नाही। आजारी अजिबात पडली नाही। वजन कशी वाढली? वजन पण भरपूर वाढलं। बरोबर, यस। ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त 15 दिवसाचा कोर्स केला, पण अजून जर तुम्ही केला असता ना तर तुम्हाला अजून फरक दिसेल। ठीक आहे ना? तर माझी विनंती राहील की आता तुम्ही परत अजून श्रीरामपूरवरून घेऊन या FMC आणि यांना चालू करा, फरक बघा। ठीक आहे ना? तर मित्रांनो, आज आपण शेती करत असताना शेतीबरोबर आपला दुग्ध व्यवसाय असतो, दुग्ध व्यवसायाबरोबर आपला शेळी पालन असतं। तर शेळी पालनामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने उत्पन्न आणू शकतो। हे त्याच्या पाठीमागचं हे ज्वलंत उदाहरण आहे। आणि या भाऊंनी या ठिकाणी बघितलं, हे बोकडं जे आहेत जवळजवळ महिन्याला 6 किलोचं ॲव्हरेज वजन निघालं आणि पाटेचं जे वजन आहे ते पावणे 7 किलो एवढं निघालेलं। तर मित्रांनो, आपणही आपल्या शेळ्यामध्ये आणि शेळ्यांना जर निरोगी ठेवायचं असेल तर निरोगी ठेवण्यासाठी अवश्य पाजा FMC। FMC मुळे वजन दुपटीने वाढतं। बघा आता ते वजन किती वाढलेलं। ठीक आहे ना? तर साधारणतः 5 किलोला 1 मिली प्रमाणे FMC वापरा आणि फरक बघा। आणि हा व्हिडिओ पाहताना शेअर जरूर करा, त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनाही माहिती द्या। तुमच्या जर काही अडचणी असतील बोकडाच्या बाबतीत, शेळीच्या बाबतीत, तर तुम्ही कॉमेंट जरूर करा आणि FMC पाजायला विसरू नका। धन्यवाद।